नमस्कार मित्रांनो, तुम्हाला आज माझं गॉगल मधलं रूप दिसत असेल. रूपच आहे पण रूप आहे शेवटी. तुला लय उतावळा झालाय तू पण. शेफ आला शेफ रडले शेफ रडले. ओ भाई एक प्रवास अथांग प्रवासच आहे. ढुंगणाचा परत पुठ्ठा झालेला माझ्या. काही अपघात याच रस्त्यांवर झालेत, सो आम्हाला ते परत एक त्यांचं हिस्ट्री रिपीट करायची नाही आम्हाला ती. आमच्या एकदम आवडत्या आणि एकदम आठवणीच्या ठिकाणी आलेलो आहोत आम्ही. 2021 साली आमच्या प्रवंजन सरांनी इथे खूप मोठा उद्योग करून ठेवला होता. त्याचे अवशेष आजही इथं दिसत आहेत. सर आमच्या आले होते त्या वळणावरून, तिकडनं असे येऊन ऑफ रोड येऊन इथं पाडलं होतं आम्हाला आणि स्वतः गाडीसोबत तिकडे फरफटत गेले होते. तर सर तुम्ही असं का केलं मला माहिती नाही. तुम्ही स्वतःलाच मामा लावून घेतलं काही कारणासाठी आणि आम्ही तुम्हाला त्याच्यावरनं आयुष्यभर चिडवत राहू, कारण तुम्हाला पाडलंच कशाला. व्हॉट्सअप बॉयज. भाई साहब मकसद नाही बोलणं. येस ब्रो. नमस्कार पोरांनो. नमस्कार बॉयज. व्हॉट्सअप रिप्लाय नाहीत. इन्स्टावर तरी कुठं आलाय तुला? हा अरे ईमेल वर पण नाही भाऊ, सोड तू विषय. नमस्कार मित्रांनो, तुम्हाला आज माझं गॉगल मधलं रूप दिसत असेल. रूपच आहे पण रूप आहे शेवटी. आणि आम्ही आमची वाट चालायला चालू केली आहे. बहुतेक बरोबर रस्त्यावरच चाललो आहे, पण आज जरा कचरा कमी दिसतो. इकडं तिकडं नाही दिसला कचरा, काय हरकत नाही, बरोबर वाटे. हे नक्सल लोक चाललेत जंगलामध्ये. आता आतमध्ये जाऊन लपून बसणार आहेत कुठेतरी. आणि AK-47 आहेत प्रत्येकाकडे. हे याच्यात दिसतील तुम्हाला. ही त्याचीच बॅग आहे. थोडं पाणी वगैरे घेतलं आहे. मी चेहरा दाखवतोय कारण मी थोड्या दिवसांनी अशी टी व्हीवरती येऊन धमकी देणार की आम्हाला आमच्या अशा मागण्या आहेत त्या पूर्ण करा. त्यातली आमची एक मागणी अशी आहे की मामाला शोधून द्या आणि सिद्धी पाहिजे. ही मागणी नाही आहे आमची. पाटील सर काय वाटतंय? एक नंबर. स्पॉट तर एक नंबर आहे सर. हो. उद्या सकाळी अर्धा तास चालायची तयारी आहे माझी. अरे ही घाण इथं पण आली का? शियर आहे काय? म्हणजे पुण्याचं गू केलंय तरी ठीक आहे, इथं पण कशाला ही घाण लावून ठेवायची? हे कडे पहा तुम्ही, काय सुंदर कडे सह्याद्रीचे. हिमालय असेल छान, पण एक संध्याकाळ तुम्ही सह्याद्रीत घालवा. बनवती हे सगळे आता भांडी कुंडी कामं पण माझ्याकडे. सर मला सांगा, तुमच्याकडून जर्मनीतून कोणाशी काम करून गेली का? करावी तर मलाच लागणार आहे.
गौरव आहे ना गौरव. हा गौरव त्याला चपात्यांचं कॉन्ट्रॅक्ट दिले. अच्छा आउटसोर्सिंग. आम्ही इथं आलो आहोत शेजारच्या धरणामध्ये. बहुतेक वाळू चोरायची कामं चालू आहेत. का वैधरित्या घेऊन जातात काय माहिती नाही, पण आम्ही तर निसर्ग न्याहाळण्यात व्यस्त आहे. थोडासा निसर्ग पाहायचाही. एक घे. आमच्या हातात घेतो काय घातलं असतो. वा का देत नाही भाग त्याला भाग. अंतर पार करून तसे 10 मिनिटं अंतर 2 मिनिटं बसून घेतात काय. नमस्कार तात्या. आम्ही आलेलो आहोत. कुठं आलो सांगायचं नाही लोकांना, कारण लोक येऊन कचरा करतात. सह्याद्रीत आलोय आपण. सह्याद्रीच्या दऱ्यापर्यंत आहोत आम्ही. तुला दाखवू कचरा किती असतो. अरे बाळा अरे तू घे रे. अरे आपण डिलीट करू वर्स केस. बोल तू बोल. नको नको बाबा. तुला लय उतावळा झालाय तू पण. लय उतावळा झाला. अरे तुमले ते नुसतं बोलतो मी काय करत नाही, मी काय करत नाही. काय झालं माहिती का, कमी होतं ना अगोदर. युट्यूब वरती टाकते. अरे मी टाकतो मी, तू नको टेन्शन घेऊ. आता जरा लयच हवंय, हवा असं झालंय. सर याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे? केपीला ठीक आहे. सर गोड आहे का पण? येस. या कातळ कड्याच्या समोर आम्ही टाकणार आहे आता तंबू. मित्रांनो हाईक कशी वाटली इथपर्यंत? मित्रांनो हाईक कशी वाटली इथपर्यंत? सरांनी गार पाणी काढलेले. अशा प्रकारे सगळ्यांनी सगळ्यांसाठी ठेवायचं. अरे याला कधी दिलं पाहिलं. 7:30 किती वेळ 7:30 वाजले. आरामात अर्धा तास आराम करू, मग ते शेगडी आणि हे दोन्ही करू. मी इथं बसलोय सगळ्यांची कॉफी घेऊन. सर कॉफी कशी झाली? भांड्यात कॉफी. हो मजा आली, आनंद मिळाला. एवढ्या मोठ्या भांड्यात पोराने कॉफी केली. डब्यात कॉफी पितात पोरं. ग्लास प्लास्टिकच्या कप मध्ये कॉफी पितात पोरं. काही तर सांगण्याचं विशेष असं की आता जो चंद्रप्रकाश पडलाय वरून, दिव्याची अजिबात आवश्यकता नाहीये. डोक्यावर चंद्र आहे. ते माझ्या गोप्रोची लायकी नाही त्यामुळे हा दिवा लावलाय. नाहीतर इतकं सुंदर दिसतंय आजूबाजूला सगळं असं निळसर काहीतरी प्रकाश पडलाय. आणि वरती चंद्राचं जे चांदणं पडले त्याच्यामध्ये आम्ही बसून कॉफी पितोय. आता थोड्या वेळाने आम्ही जिरा राईस करणार आहोत. आणि आमचा अजून एक स्पेशल प्लॅन आहे जो तुम्हाला सांगणार नाही, कारण त्यासाठी आमच्यासोबत असावं लागतं. तर अशी मजा चालू आहे आणि सुंदर कॉफीचा उपभोग आता मी घेतो आयुष्यात. तुंबतोय तू 3-3-30 तास तुंबतो आणि नंतर पोट दुखतंय 3-4 वेळा होती असं म्हणतो. झालं का तुमच्या दोघांच्या हागण्याची अरे एवढं करू नका. आपल्याला काटकेवरती गणित करायचं नाहीये. आपल्याला फक्त कोळशावरती गणित करायचं. लाईटर कुठे आहे? एक कागद घे ना छोटासा. काहीतरी पाहिजे आपल्याला. थांब. हे वेदांत तुझ्याकडे टिश्यू पेपर असतील ना? कीर्तिराज कागद दे रे, आतला एक छोटा तुकडा दे. सर मला सांगा, हे तुम्ही ज्या प्रमाणात आता कागद पडलात त्याचप्रमाणे आपल्या श्री 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 प्रवंजन सरांचं रिलेशनशिप फाटलं का? गुडगा फाडलाय, रिलेशनशिप फाटलं, कपडे पॅन्ट फाटले. बस ना तेवढं. लागलं तसं टाकून अजून दे. हे बघा काटक्या पेटवायचं गणित करू नका. करतो बरोबर. सर 1-2 काटे अशा जरा त्याच्यावर हो सर, शेफला काय बोलायचं नाही, कळलं का? कांदा शेफ आहे आपला, कांदा कापा येतो. एकदा आग धरली शिकून घ्या सर. पण वेड्या तुला तर असेल की तुला हाऊस असते शेकोटी करायची. हे का तुला अच्छा चूर पेटवायचे नाही, तुला शेकोटी करायची हाऊस असते ना. झाड वडून आणायचं, कसं हे करायचं. अख्खा रस्ता झाड यायचं झाड घेऊन, नंतर मध्येच टाकायचं आणि मध्ये संपवायचा विषय. उदास पडतो मग. सर ही आयुष्याला तुमच्या लागलेली आग आहे का? पाला पाचोळा पण टाकू शकतो आपण इनिशियली. अरे लय पण टाकू नका. हे पोरं मजा घेतात आता पातोळ्याची. काम राहिलं बाजूला. पेटले सक्सेसफुल. आग सक्सेसफुल. सर मी काय म्हणतो, बसून घ्या. तर अशी जागा बघितली तिथं असतेच. बाबा दगड काढा ना अशी गोष्टी. सर काय दगड, काय घोडा, काय काय खर्च निघतो राहणार तिथं. खर्च काय पहिल्या वर्षातच निघेल माझं. इंटर्नशिप आहे का सेकंड सेम? इंटर्नशिप नाही, मी जॉब करणार. स्कॉलरशिप मिळेल. ठीक आहे, होऊन जातं. सर खूपच ऑप्टिमिस्टिक आहेत. हो सर, शेफने आग पेटवली. शेफ आता जरा मोठा काटा टाका म्हणजे. आता आता मोठा काटा टाका.
लवकर टाका सर. हा शेफचा मान पहिला. घुसवला. आता हे त्याच्यामध्ये आतमध्ये असं टाका की ते पेटतील चांगले, जेणेकरून तुला हे करता येईल. हा यू फुल आगीत हात घालून पोरं आमची एकदम शेफ. सर तुम्ही खरं सांगा, तुम्ही MSc शिकायला चाललेत का तुम्ही हॉटेल सायन्स? कसं आहे, या स्किल्स जमल्या पाहिजे. जगात कुठेही असलो तर निदान खायला बनवायला चूल बिल सर पण मला वाटतं जर्मनीमध्ये गॅस शेगडी असेल. अरे भाड्याला पैसे नसतील तर मला विल्डरनेस मध्ये राहायला लागेल ना. फुल मॅन वर्सेस वाईल्डची तयारी. बास का? ढकलू नको तू, इकडे मागे ढकलतो ते. याला काढू सर, काढून घे त्याच्या हातात, काढून घे. काय झालं? काय नाही झालं. काढा असतील ना, काढा एकदम आहे ना फ्री वाला एकदम येते. ते तुम्हाला कोळसा ऍडजस्ट करायला. आई गो, हा, या side ला थांब, इकडे एक मिनिट. गरज नाही. शेफने बोलला गरज नाही, संपला विषय. शेफने बोलला थांब. हे शेफ आला. हे मध्ये घ्यायचं का? शेफ रडले. शेफ रडले. हे मध्ये घ्यायचं इकडे. शेफ इज ओव्हरवेल्मिंग. सरांची ओढ बघा. ते पण ठेवा. तो प्लेन वाला तो कोळसा आहे ना, तो ठेवा. तो प्लेन वाला आता धरली पेटल वरच हळूहळू पेटेल. सरांनी म्हटलं ना, शेफने बोललं पेटेगा तो पेटेगा. पेटलं. येस सर. खालून मला वाटतंय ना आता कोळसा ॲडिशनची आयडिया झालेली आहे. गरज आहे आता कोळसा ॲडिशन करायची. चला मोठे टॉर्च टाका. लई मोठे घ्यायचे नाही, मीडियम साईज घ्यायचे. कारण की लई मोठे घेतले ना तर तू गणित होतं. सर हे लास्ट एअर बेंडर समजतात स्वतःला. टक्कल पण आहे सरांचं. सरांनी फुलीचं आग पेटवायची कामं चालू केली आहेत. सर एक नंबरच्या प्रोफेशनल आग लावत, सगळ्यांमध्ये काड्या लावतात आणि भांड्या लावून देतात. तर सर आज पंखा लावून बसलेत, म्हणजे जी काही पेटलेली आग ती अजूनही पेटेल. रॉबर्ट बोंगाडे मागून पेटव. हे शेफने बोलले मागून भेटू. सर इथून मध्ये हे काकाने आहे ना या काकाने आहे ना भंगार पंखा बसवलाय. माझा जो पंखा होता ना लय भारी होता, तोडून तुमचा ठेवला. लय मोठा सर. अहो सर तुमचा मोठा आहे, बाद झालं. काय हवा नाही याची याची. अरे चल, बास आहे. आवाज करते ते बस. बास हा तो सर प्रॉब्लेम आहे. चालेल. चला हे आमचे सर त्याच्यामध्ये भात टाकतात. जिरा राईसचा बेत आहे आमचा. गाडा सगळं ओलं झालंय का ते? तेलकट चंद्राचं पाणी टाकून हे करायचं का? गरम पाणी टाकलं आणि पिशवी येते. मला वाटतं पाणी ओके झालेलं आपलं. नाही कमी वाटतं मला. कुठं टाकू बाबा? हडाव घे पाहिजे पाणी मला. हडाव घे. हॅलो एकत्रित करा. त्या नंतर आटून जाईल का तुम्ही असं? बाबा पाणी आटून जाणार आहे थोडं वरच्या वर. होता हे होतो का अर्धे? ते पूर्ण होत. हा. हे पण होत नाही दम जरा किती झाले. नाही रे, पाहिजे अजून. नाही मला वाटतं ओके झाले पाणी. नाही भरपूर भात अजून टाक. त्यात मीठ टाकायचंय का? भाऊ बरं किती भात. मीठ टाकायचं नाही आपल्याला, आधी चव बघायची. एवढं नाही पुरे पाणी. हे इथं घासाघाशी करतोय, छडी चमकवतोय. पॉलिश पेपर आणलाय पोराने कॅम्पिंगला. का तर याचा गंध निघावा. हे सरांचं डोकं. प्रवंजन सर धुरात बसलेत सध्या. इंजिनियर अजून पण टाका. चिकटाय लागलाय. पाणी पाहिजे. सांगा कोणी हा पाहिला. झालेलं आहे. झालाय खाल्लं आलो खाल्लं लेट आलो. एक चमचा खाऊन देत म्हणजे चिकटाय लागलाय भात खाली. जरा थोडा घे. ते वरती भांड्यात काढ ना. थाळीत काढ ना. थाळीत काढ. बस गाव भरात नाही काढते. हे मऊ आहे. झालेलं आहे. बंद करा हे. उतरा पातेलं. उतरा मग. नाही झाला. सकाळची एकमेकांवरची चढाचढ आणि उडाउड झालेली आहे. सगळं तंबू वगैरे आवरून आम्ही निघालोय. आपला पक्ष डुमण्यावर लक्ष. जे काही सोनेरी रंग त्याचे
खूपच सुंदर आहे. महाराष्ट्रात वाढलेलं असताना पण अफाट सौंदर्य आहे. मी बघतो, तुम्ही बघू नका, कारण तुम्ही जेव्हा याल तेव्हा मोठ्या घोळक्याने याल आणि इथे कचरा करू नका. सुंदर जागा आहे. आंघोळीची वेळ झालेली आहे. पाण्यात लवकरच उतरतोय, पण सगळ्यात पहिला आपण स्विमिंग पूलमध्ये उतरायच्या आधी घेऊ शॉवर. स्विमिंग पूलमध्ये उतरू, शॉवर झालेला आहे. पोरं शब्द विसरलेली आहेत, एकदम नॅचरल बेसिक वाईल्ड इन्स्टिंक्ट्सला उतरलेली आहेत. थकवा म्हणजे काय विसरलेलं आहे सध्या. एवढं कंटाळलो होतो, वैतागला होता. पण जी रिफ्रेशमेंट आहे त्याला काही तोडच नाही. सर किती रुपये द्याल तुम्ही याचे? हे याला खरं किमतीत मोजणं ह्याला म्हणजे अमूल्य आहे. निसर्गाला पैसे देणं हे खूप चुकीची गोष्ट असं मी मानतो. सर पण तुम्ही मला पैसे देऊ शकता. तू सर्व्हिसेस देणार आहे का त्याला? सर आमच्याकडे आहे ना माणूस सर्व्हिस. बाहेर पडतोय, मनसोक्त पोहून झालेलं आहे. इतकं पोहून झालं की आल्या आल्या पाणी जे आम्हाला गरम वाटत होते आता गार वाटायला लागले, थंडी वाजायला लागली आहे. थोडंसं उन्हात बसतो, थोडंसं गरम करतो, अंगावर कपडे वाळवतो, स्वतःला वाळवतो म्हणजे टॉवेल कमी ओला होईल बॅगेत टाकायला. या कातळ्या मित्रांनो, आम्ही इथं आलेलो आहोत आमच्या एका सिक्रेट स्पॉटला. तर इथं फोटोशूट चालू आहे.
वगैरे चालू आहे आता म्हणजे. सरांची सकाळ सकाळी लायकी काढून झाली ओगजींनी. ओगजी जरा फॉर्म मध्ये हा, ओगजी म्हणजे जरा ते आता निघणार आहेत लवकर, कटकणार आहेत म्हणून शिकून गेलेत. 6 वर्षाच्या सगळ्यांची जॉईंट टुगेदर एफर्ट. हे तर काय करू, हा ठीक आहे. पहिले 4 दिवस 4 वर्ष दिली आहे बाळा कंटिन्यू. अच्छा, इथं ड्रोन उडवायची जरा जुळणी चालू आहे. आमचे कीर्तिराज सर ड्रोन उडवायचे जरा विषय करतायत. इथं पोरं शूट करतायत सोनी A7 III नवीन घेतलाय. म्हणजे निरंजनने वर्षभराने काढलाय पण आता वापरतोय. म्हणजे इथं आमचा सुतार पक्षी, मला वापरायची खूप इच्छा होती. इथं आमचा सुतार पक्षी बसलाय. म्हणजे आता तो गाढव व्हायची तयारी करतोय आणि गाढव झालं की नंतर तो मनाची तयारी करणार जेणेकरून तो बनेल ड्रायव्हर.